नितीन पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूयात स्वागत. युवा स्पोर्ट नांदगाव विजेता संघ दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतोय ज्यांची प्रवेश निश्चिती ज्यांनी केली त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये कोळी नांदिवली ज्यांनी आता सामना जिंकला नावा संघाच्या विरोधामध्ये. तर दोन्ही टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी आहेत तयार. पंचांकडून ग्रीन सिग्नल सामना सुरूचा इशारा. 3 षटकाचा सामना आहे याकडे सर्वांनी करा फोकस. पहिला चेंडू टाकेल गोलंदाज. सुरुवात आपण पाहतोय डॉट बॉलसह. अनिकेत ढोणे या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना पाहतो आणि अगदी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्याच बॉल पासून त्यानं पूर्णपणे थांबवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. गोलंदाजी म्हटली तर मग नांदगाव संघाची ताकद ज्यांनी आज गोलंदाजी करत पहिला सामना जिंकला होता गोलंदाजीच्या जोरावरती. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न संघनायक बाद होतोय. फलंदाज होणार बाद. धक्का बसेल. यष्टा ध्वस्त करत पहिल्या खेळाडूला बाद केलंय गोलंदाज अनिकेत ढोणेनं. इतकी धमाकेदार करत असताना आपण पाहतो अगील मॅच मध्ये देखील अनिकेत ढोणेनं हेच केलं होतं. आता इथेच त्यानं पुनरावृत्तीसह मैदानामध्ये दोहरावलाय. रेकॉर्ड्स बनणं, रेकॉर्ड्स बनवणं, रेकॉर्डला पुनरावृत्ती करणं खूप कठीण आणि आज अनिकेतनं सिद्ध केलं पुन्हा एकदा मैदानामध्ये. कुठल्याही प्रकारचं खातं न खुलता इथे विकेट आपण पाहतोय गहाल झालेली आणि धक्का बसलेला टीमला. टॉस जिंकला होता. फलंदाजी स्वीकारली नांदगाव संघानं आणि आता हा निर्णय त्यांच्या अंगलट येतो की काय हेच चित्र मात्र पाहायला मिळतंय. इथे फिरकी पट्टू नक्कीच गोलंदाजीमध्ये त्यानं थोडंसं चेंज ऑफ पेस केलं होतं. गती परिवर्तन केला होता आणि हा चेंडू त्यानं रिलीज केला. फिंगर रोल केले होते हलवार. क्या बाद आहे. स्लोअर ओव्हरआर्म ॲक्शननं हा स्लोअर चेंडू रिलीज केला होता आणि आपण जर रिलीजिंग ॲक्शन पाहिली फॉलोविंग स्टेप त्याचे आणि फॉलो 3 व्हॉट्स गोइंग ऑन. सँडी पालकर यांची नजर आपण पाहतो. सँडी पालकर सर म्हटलं तर मग एक VIP आपण पंच पाहतो त्यांना. आता VIP पंच का म्हटलं मी तुम्हाला सांगतो पा. मैदानामध्ये आपण जाऊ. इथे आपण पाहतोय कट करायचा प्रयत्न डिरेक्ट हिट आणि हा थ्रो आपण पाहतो थोडा खराब. इतक्या जोरदार थ्रो केला होता जर खेळाडूंना अडवला नसता तर मात्र हा बॉल डिरेक्टली दुंद्रेपाडाच्या मैदानामध्ये गेला असता. सँडी पालकर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांचं आवडतं संगीत दुंद्र्याचा नवरा करीन. यस आणि सँडी पालकर यांच्या आम्ही काल त्यांची सवारी जर पाहिली तर ऑटोमध्ये ते प्रवास करतात जास्त. त्यांची स्वतःची ऑटो आहे. ऑटो बजाज कंपनीचे परंतु आतमध्ये बसलो ना तो फील येतो की ऑटो BMW कंपनीचे. इतकी चांगली सजवलेली आहे त्यांनी. क्लीन बोल्ड गोल्डी दंडाबार बॅट्समन होतोय आउट. क्लीन चिटच्या स्वरूपात हा धक्का. इथे आपण पाहतो यॉर्कलेनचा बॉल सुजल भोईरच्या अगदी पारीचा खात्माच केलाय. इतकी धमाकेदार इलिगंट गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेत ढोणे. आज एडी से लेकर सर तक की जान लावतोय या मॅच मध्ये आणि शॉर्ट नेम जर आपण पाहिला तर एडी देखील आहे. सुजल भगतचा खर तर हा विकेट आपण सुजल भोईरचा हा आपण पाहतो आता इथे.
क्या बात आहे, फटका छान आहे मैदानामध्ये सुजल भगत आणि सुजल भगतच्या बाट मधून आपण पाहतोय हा षटकार अगदी 5व्या चेंडूवरती घेतलाय समाचार 8 धावा अंकावरती. ओके, षटक समाप्त आहे, पहिला चेंडू डॉट आहे त्यामुळं आता इथे षटक समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गाड्यांचा मोबदला मोजलाय युवा स्पोर्ट नांदगाव या संघानं. टॉस जिंकला होता, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली नांदगाव संघानं आणि आता इकॉनॉमिकल स्पेल दिलं गोलंदाजी करत असताना अनिकेत ढोणे या गोलंदाजानं. अनिकेत ढोणे पहिला चेंडू वेगानं रिलीज केला, त्यानंतर फिरकीपट्टू चेंडू फेकला होता. फलंदाज देखील 2 आपण पाहिले, मनीष फडकेसह आपण प्रतीक हुद्दार या 2 फलंदाजांना बाद होताना पाहिलं होतं आणि या विकेट्स आपण पाहिल्या त्यांच्या माध्यमातून पडल्या तिकडे. यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध तितकाच दमदार स्ट्रोक पुन्हा एकदा, यावेळेला मनीष खुटले समोर हा चेंडू आणि त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय एक धमाकेदार सैंडी पालकर यांची अदा पहा ऑन स्क्रीन. इन्हें स्लो मोशन की जरूरत नहीं है क्योंकि इनका जो इशारा है वो हमेशा स्लो मोशन में रहता है और हमेशा कहते हैं कि जल्दी काम शैतान का होता है. ही अदा आहे त्यांची आणि त्यांची अदाकारी. पुढचा बॉल असेल मोरेश्वरचा. मोरेश्वर ते अटॅक करायचा प्रयत्न आपण पाहतो तिकडे, अगदी एक आपल्याला क्विक सिंगल तिकडे येताना पाहायला मिळेल. धाव येत असताना आपण पाहतोय 15च्या घरामध्ये आता नांदगाव संघ जाऊन पोहोचतो. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टी जर आपण पाहिल्या तर नांदगाव संघाच्या समतोल आहेत. त्यामुळं अगदी आपण जर पाहिलं तर त्यांच्या विरोधामध्ये गेम प्लॅन करणं खूप महत्त्वाचं राहतं संघांसाठी. टीमची धावसंख्या जर आपण बघितली तर 15 धावा झालेत धावफलकावरती 2 गाड्यांचा मोबदला. 11.25च्या सरासरीनं ते मैदानामध्ये आपण खेळताना पाहतो त्यांना. यावेळचा बॉल हा चेंडू आपण पाहतोय लाऊडली अपील, बॅट्समन आउट होतोय, पंचांकडून इशारा, फलंदाज बाद. प्रिव्हियस बॉलवरती आपण पाहिलं विकेट आली, बॅट्समन स्टँडिंग पोझिशन मध्ये होते आणि फिल्डर आणि सह गोलंदाज इतके कॉन्फिडंट होते की त्यांना वाटलं की विकेट सहज मिळेल, परंतु ती विकेट पंचांनी तोपर्यंत दिली नव्हती जोपर्यंत अपील झाली नाही. टेनिस क्रिकेटचा आणि लेदर क्रिकेटचा नियम आहे, अपील करणं तुमचं पहिलं कर्तव्य आणि जेव्हा तुम्ही अपील करता त्यावेळेलाच खरं तर LBW आणि या अशा विकेट आहेत ते पंच देत असतात. 15 धावा आहेत धावफलकावरती, 3 गाड्यांचा मोबदला. 10च्या सरासरीने चाललेत, 28 पर्यंत जाण्याचा कम्प्युटरचा अहवाल आपण पाहतो. प्रिव्हियस मॅच मध्ये चांगली परफॉर्मन्स आपण पाहतोय. इथे निशांत हुद्दार आलेला आहे. नुकताच चर्चा झाली की यंदाच्या हंगामामध्ये बॅटवरती बॉल मात्र काहीसा जास्त काळ आमच्या येत नाहीये, सरावाचा अभाव जाणवतोय निशांतचा, परंतु हा हार्ड हिटर फलंदाज आहे, ताकद खूप आहे या खेळाडूमध्ये. या खेळाडूचा डेब्यू जर आपण पाहिला तर एका वेळी 6 मध्ये 30 धावांची गरज होती आणि त्यावेळेला निशांत हुद्दार मैदानामध्ये उतरला, त्यांनी 5 मध्ये 5 सिक्सर लगावत आपला डेब्यू केला होता. इतका छान डेब्यू आहे या खेळाडूचा फलंदाजीमध्ये. विध्वंसक फलंदाज म्हणून देखील गणना आहे. बॅटच्या मधोमध फटका चांगला खेळलाय, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आकाश मार्गानं संचार करत लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार.
22 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यासह फलंदाजी ताबडतोड पाहायला मिळाली. मनीष खुटले यांना अटॅक सादर केले रंगमंचावरती. 433च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय. 13 धावांचं योगदान त्याचं 22 वरती संघ आहे. डिफेन्स करायचा प्रयत्न, फुल टॉस हा बॉल होता. या बॉलवरती आघात करणं खूप महत्वाचं होतं. स्वतःवरती स्वतःच नाराज आहे. 23 धावा धाव फलकावरती. डगआउट थोडं शांत ठेवा नांदगाव संघ. नांदगाव टीम थोडं डगआउट शांत ठेवा, कारण ऑलरेडी तुमच्याकडे जे क्रिकेटर आहेत ते सर्व परिपक्व खेळाडू आहेत. पेन कोलीवाडा या संघाने देखील 16 खेळाडू आणले होते सोबत. आज तुमचाही संघ आम्हाला पाहायला मिळतो. 15 ते 16 खेळाडू अवेलेबल आहेत. हा खरं तर ताफ आहे. आणि एक आमचा चिंचवली संघ आहे जिथे आम्हाला खेळाडू होत नाहीत. आता भानगरचाही रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे. यावेळचा बॉल फटका छान आहे. तितकाच दमदार स्ट्रोक. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू सीमारेषा पार. गोलंदाज आहे तयार पुन्हा एकदा. यावेळचा बॉल क्या बाद आहे. तिकडे फिल्डर उपलब्ध. हा फटका थोडासा फसलाय आणि फलंदाज बाद होतोय. धक्का बसला इथे टीमला. गडी क्रमांक 4 बाद 29 धावांकावरती. फलंदाज बाद झालेला आहे आणि ते धक्का आपण पाहतोय टीमला बसलेला. रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. नानू सांबरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचाच हा डायलॉग तुमच्या आठवणीत आम्ही खास करून दिसल्यानंतर मारला. नक्कीच आपलं देखील स्वागत असेल आणि विनंती असेल या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. एक प्रसिद्ध समालोचक आपण पाहतो, सौदानीमधून बिलॉंग करतात, मोठा गाव. आणि आज आपण पाहतोय नक्कीच इकडे आलेले आहेत. आपलं स्वागत आम्ही करू. या स्पर्धेच्या माध्यमातून सामना होता, फणसवाडीमध्ये सामना खेळत होते. अगदी आपल्या मंचावरती देखील आलेत, आपलं देखील आम्ही स्वागत करू. एकूण धावा झाले धाव फलकावरती 29. 4 गाड्यांचा मोबदला. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय बॅटच्या मधोमध. संकेतच्या बॅट मधून हा चेंडू आपण पाहतोय. सिक्सर, सिक्सर, चौकार, चौकार. ओके चला, चौकार आहे, माफ करा. तिसऱ्याच्या पंचांची मागणी या तर गोलंदाजावरती. विशालवरती अटॅक झालेत मैदानामध्ये. पुढचा बॉल विशालचा. हा चेंडू आपण पाहतोय तिकडे. अगदी चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. मोरेश्वर ढोणे आज आपण जर पाहिलं तर उंच खोरा बांधा, परंतु बॉल कलेक्शनची प्रक्रिया आपण पहा किती छान पद्धतीनं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम जाऊन पोहोचलेले आहे 34च्या घरामध्ये. 34 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक या इनिंग मधील. हा चेंडू स्लोवर पद्धतीने रिलीज केला होता. निशांत म्हटलं तर मग अशा चेंडूंचा तो नियमितपणे शिकार होत असतो. इथे तिसऱ्या पंचांकडे गेलेत पंच. निशांतची धाव घेण्याचा प्रयत्न होता. कदाचित खेळाडू इथे फसेल की काय प्रश्न पहा. इन स्विंगर बॉल, हे चेंडू त्रास देतात निशांतला नियमितपणे. आज तेच घडलं. धाव घेण्याचा प्रयत्न होता, वेगानं जरूर दौड लगावली, परंतु धाव कंप्लीट झालेली आहे का यासाठी टीव्ही पंचांकडे, टीव्ही अंपायरकडे मागणी केलेली आहे. सँडी पालकर यांचा हा इशारा आपण पाहिला.
फलंदाज बाद. एरवी जर टॉस झाला नाही तर मग उगीच पनिशमेंट नको म्हणून आपण आपला संघ नाही पाठवा. तुमचा संघ उपलब्ध आहे हे आम्हाला नक्कीच माहिती आहे. नियमितपणे वेळेमध्ये पोहोचणारा संघ आहे आंबिवली. टाकीगाव संघाचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करू, कारण अगदी इतक्या लांबचा प्रवास निश्चित करत आज इथपर्यंत पोहोचलेत आणि वेळेवरती उपस्थिती. कोळी नांदिवली संघ देखील आपण आज पाहिला सकाळ सत्रामध्ये अगदी वेळेवरती पोहोचला. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. 18 मध्ये 36चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 12ची सरासरीला मेंटेन करत फलंदाजी करावी लागणार कोळी नांदिवली संघाला. कसा होणार खेळ? कल्याणिस्ट मधून बिलॉंग करणारा हा संघ यानी कि नांदगांव विपक्ष नांदिवली कोलीवाड़ा पहली गेंद हाफ ट्रैकर की गई थी और इस गेंद को पनिश किया है। पारी की शुरुआत जिस तरीके से पहले मुकाबले में की थी चेतन ढोने ने, और इस मैच में भी शुरुआत 4 रनों के साथ। नजर आती हुई चेतन ढोने के माध्यम से चौके के साथ ही आपने पारी की शुरुआत, पिछला मुकाबला जो देखा था हमने युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम का, उन्होंने वो जो रन बचाए थे अपने गेंदबाजी में, अब यहां पर शुरुआत काफी बेहतर। नंदिवली कोलीवाड़ा टीम की ओर से चौका आया, उसके बाद ये बड़ा शॉट निकला है चेतन ढोने के बल्ले से 6 रन।
टारगेट था और पहली 2 गेंदों के ऊपर प्रतीक को यहाँ पर पूरी तरीके से बल्लेबाज ने धावा बोल लिया है। निर्जा 11 नाबक के खिलाफ चेतन ढोने ने 8 गेंदों में 28 रनों की पारी खेली थी और इस मैच में भी 500 के स्ट्राइक रेट से 2 गेंदों में 10 रन बनाए। थोड़ा सा यहाँ पर दबाव तो जरूर है। नंगांव टीम की हमेशा खासियत है दोस्तों कि टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी चुनना पसंद करती है ताकि वो उनके गेंदबाजों के ऊपर भरोसा रहता है, लेकिन इस बार ये भरोसा दिखा है बल्लेबाज ने और क्या कमाल की बल्लेबाजी। चेतन को रोकना बहुत ही मुश्किल हो रहा है किसी भी बॉलर्स के लिए। एक और धमाका चरण टाकीगांव विपक्ष गावदेवी आंबिवली के बीच में और टॉस जीता है मेरे ख्याल से टाकीगांव 11 टाकीगांव ने। सुपर 8 में हमने जरूर देखा कि एमके ट्रॉफी मानिकशेठ काटे ट्रॉफी कमाल का खेल दिखा उस टीम ने, लेकिन यह आज मात्र आंबिवली टीम के खिलाफ खेलेगी। 16 रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे। अभी तक स्कोर कार्ड के ऊपर प्रतीक हुद्दार को पहली 3 गेंदों के ऊपर बड़े यहाँ पर स्ट्रोक लगाए चेतन ढोने ने 28 और इस मैच में अभी भी 16 बरकरार है, मैदान के अंदर सुरक्षित है। इनकी जो इरादे के साथ आज नांदिवली कोलीवाड़ा टीम उतरी है ना, बेहतर परफॉर्मेंस, उन्होंने बड़ी टीम को शिकस्त दी है। निर्जा 11 नावा टीम को परास्त किया, लेकिन इस मर्तबा देख सकते हैं आप कि जिस तरीके से युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव के खिलाफ उनका यह प्रदर्शन नजर आता हुआ। 15 गेंदों में चाहिए 20 रनों की जरूरत। बॉलर तैयार, ये भी हवाई अल्लाह किया है और ये भी जाएगी सीधा स्टैंड में। लगातार 3 छक्कों की मोहर लगाई है चेतन ढोने, अनबिलीवेबल परफॉर्मेंस। ये तीसरा छक्का उनके बल्ले से। चौदह रन चाहिए अब 14 गेंदों में। पहले ही 4 गेंदों के ऊपर 22 रन ठोके, यानी कि जो 36 जिस गेंदबाज की ताकत है, नांदगांव की ताकत है गेंदबाजी, उसी गेंदबाजी को उजागर कर दिया। इस वक्त बात करेंगे तो नांदिवली कोलीवाड़ा टीम के बल्लेबाजों ने काफी मजबूत स्थिति, 4 गेंदे 3 छक्के 1 बाउंड्री, 22 रन अभी तक, 550 का स्ट्राइक रेट चेतन ढोने का। तो इस बार स्विच हिट खेलने का प्रयास किया था, लेकिन प्रतीक ने अपनी लाइन बिल्कुल बरकरार रखी और इस मर्तबा मात्र बल्लेबाज को दे दिया है चकमा। डॉट बॉल की समाप्ति। अब चाहिए 13 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत। कामयाबी हाथों की लकीरों में नहीं होती मेरे दोस्त, माथे के पसीने में होती है, और ये पसीना आप यहाँ पर आपको बहाना बहुत ही जरूरी होगा। कुछ इस तरीके का ही मैच था पिछला जो नांदगांव टीम ने जीता था। और ये लीजिए, ये फ्री हिट की गेंद है, नो बॉल। ये 12वां खिलाड़ी इतना खुश होता है कि हिसका देता है इधर से उधर। अंपायर तू जरा शांत रहे। 23 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। फ्री हिट की गेंद होगी, 5 गेंदें अभी तक फेंकी गई है। प्रतीक हुद्दार को यहाँ पर बिल्कुल पावर प्ले के ओवर में थोड़ा सा दबाव, और ये दबाव लगातार उनके ऊपर इस बार राउंड द विकेट से। वो फ्री हिट की गेंद है तो अपील में व्यस्त रहे थे, लेकिन थोड़े से सुस्त भी रहे। रन आउट का चांस था, लेग बिफोर द विकेट में बिजी रहे, रन आउट का मौका गवाया। चलिए अंतिम गेंद यहाँ पर डॉट आते हुए ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 23 बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। नांदिवली कोलीवाड़ा आप जीतने के लिए चाहिए 12 गेंदे और 13 रनों की जरूरत। नांदगाव क्रिकेट संघासाठी शुभेच्छा, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। रस्त्यावरती ज्यांनी गाड्या पार्क केल्यात बघा, त्यांना विनंती असेल कृपया आपण त्या साईडला घ्या। किया आहे बघा कोणाची 5458, त्यांना विनंती असेल गाडी आपण इकडे स्टेजच्या मागे पार्क करा, तिथून ती गाडी हटवा किया 5458 आणि स्टेजच्या बरोबर मागे आपण येऊन ती पार्किंग करावी। तो चलिए यहाँ पर मनीष कुटे आएंगे गेंदबाजी के लिए, क्या 12 में 13 बचा पाएगी पहली गेंद के ऊपर। यानी कि जो नांदिवली कोलीवाड़ा टीम खेल रही है ना,
कि जिस तरीके चेतन डोने ने चौके के साथ शुरुआत की थी पहले मैच में, इस मैच में भी वही शुरुआत, और इस बार भी विशाल ने पहले मैच में छक्का और इस मैच में भी छक्के के साथ शुरुआत, दमदार शुरुआत। स्ट्रोक है इनकी बल्लेबाजी में, 6 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 29। जीतने के लिए मात्र 11 गेंदों में चाहिए केवल 7 रन। कमाल की बल्लेबाजी करते हैं, संघर्ष से डरना नहीं चाहिए क्योंकि ये भी एक कहानी है जो सफल होने के बाद सबको बतानी है। और यहां पर संघर्ष कर रही थी नांदगांव टीम, लेकिन इस संघर्ष में पूरी तरह पानी फेर दिया इस छक्के ने। मनीष कुटले के पहले गेंद के ऊपर नंबर 6, 11 में चाहिए 7 की जरूरत। वो इस बार लगा था शायद बाहरी किनारा या बाई रन है, इंतजार करेंगे। जी हाँ, बाहरी किनारा लगा था, लॉन्ग स्टॉप की तरफ गेंद जाती हुई सीमा रेखा पार 4। जे वाहन आहेत समोर रस्त्यावरती त्यांना विनंती असेल आपण साईडला काढा। एक सॅलरी होय कोणाची आहे बघा, त्यांना विनंती असेल। 358 आणि 54-58 एक किया आणि एक सैलरी हुई थी, जरा अपन साइड लगा रास्ते। चलिए मुकाबला क्या इस 6 के साथ होगा फिनिश या क्या गेंद अंदर है? जी हाँ, चलिए पकड़ा है कैच। रन मात्र थोड़े से कम है इनके पास क्योंकि ये बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था और विकेट जाएगा मैदान से बाहर। विशाल ढोने बैक टू द पवेलियन। का प्रदर्शन और आखिरकार ये विकेट टेकिंग गेंदबाजी मनीष कुटले के द्वारा। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर, मग चाळीसगाव प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, अनेक ग्रामीण संघांना ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पॅक केलं जाते ते मीत 11चे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक नशीब शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती असेल साहेब यावं व्यासपीठावरती। आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत। आत्ताच आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहतो कुंडेबालच्या औटी मैदानावरती, त्यामध्ये देखील मीत 11 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय। आदिवासी पनवेल प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संघ पॅक करण्यात आला होता, तो संघ थेट पोहोचलाय सुपर 4 मध्ये। तो चलिए यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति। 8 गेंदों में चाहिए 3 रनों की जरूरत। एक आध वो छक्का था ना पहली गेंद के ऊपर, वो छक्का अगर बचता तो नांदगांव टीम पलटवार कर सकती थी, लेकिन अभी भी हार मानने को तैयार नहीं है। 8 गेंदों में चाहिए केवल 3-33 बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। मनीष का एक तरफ प्रयास जरूर है, लेकिन देखेंगे ये प्रयास कहां तक उनका सफल रह जाएगा। स्ट्राइक एंड पर आप दीपेश पाटिल को देख सकते हैं। और चलिए इस बार बड़ा शॉट खेला है, एक फील्डर है मौजूद या नहीं, और ये गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा की तरफ। और इसी के साथ केवल 10 गेंदों में यह मुकाबला किया फिनिश। आई गावदेवी नांदिवली कोलीवाड़ा टीम, अभिनंदन एंड हार्ड लक टीम युवा स्पोर्ट्स नांदगांव। बनाए और लगातार 2 मुकाबले में 2 मैन ऑफ द मैच के अवार्ड चेतन के नाम पर। आइए चेतन मैन ऑफ द मैच के अवार्ड लेने के लिए।